तुम्ही कधी फोडणीमध्ये कच्चा बटाटा आणि कोथिंबीर मिक्स करून पाहिली आहे का? जर नसेल पाहिली तर पहिल्यांदा ही रील सेव्ह करून घ्या. आता एकदा का तुम्ही ही रेसिपी घरातल्यांना करून खाऊ घातली तर घरातले म्हणतील पुन्हा कधी बनवतेस म्हणून. एवढी भन्नाट आणि टेस्टी होणारी रेसिपी आहे. तर त्यासाठी करायचं काय बघा, सुरुवातीला आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. आता हा कच्चा बटाटा आहे, वरचं साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला पाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे. आता हा पाण्यामध्येच ठेवायचा आहे किसलेलं किस. त्याच्यानंतर कोथिंबीर घ्यायची मूठभर. त्याच्यानंतर त्याच्यावरती पाणी घालायचं आणि स्वच्छ कोथिंबीर आपल्याला धुवून घ्यायची. अगदी बारीक अशी नंतर कट करून घ्यायची. इथे कट करून घेतली, साईडला काढून ठेवली. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटंसं वाटण करूया. त्याच्यामध्ये 4 ते 5 मिरच्या घातलेत, लसूण घातलेला आहे 5 ते 6 पाकळ्या आणि त्याच्यानंतर जिरं घातलं. छान वाटण करून साईडला ठेवलं. कढईमध्ये तेल गरम झालं की जिरं मोहरीची खमंग फोडणी करायची. 1 चमचा तीळ घातलेले आहेत, हिंग घालायचा. लगेच जे वाटण बनवून घेतलं होतं आपण मिरचीचं ते घालून घ्यायचं. छान परतून घ्यायचं कच्चापणा दूर होईपर्यंत. आता याच्यामध्ये हळद घालायची 1/2 चमच इतकी आणि लगेच जो कच्चा बटाटा आपण किसून घेतला होता तो स्वच्छ अगदी पाणी निथळून पूर्णपणे काढून मग याच्यामध्ये घालून घ्यायचा. पाणी अजिबात ठेवायचं नाही. मिक्स करून घेतला की ओवा हातावरती चोळून 1 चमचाभर घालायचा. त्याच्यानंतर जी कोथिंबीर आपण घेतली होती तर ती कोथिंबीर बघा बारीक कट करून ती घालून घ्यायची. नंतर याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. आता पाणी घालायचं, तुम्ही जितक्या क्वांटिटीमध्ये बनवत आहात तितकं तुम्हाला पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी 3 प्रकारची पिठं वापरले. 2-2 चमचे इथे बेसन पीठ 2 चमचे, त्याच्यानंतर मी तांदळाचं पीठ 2 चमचे आणि बाजरीचं पीठ 2 चमचे असे वापरलेलं आहे. इथे पाहायचं अगदी व्यवस्थित आपल्याला गाठी गुठळ्या मोडून छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं जर आपल्याला वाटलं याच्यामध्ये पीठ घालावं लागतं तर थोडंसं चमचाभर पीठ घालायचं आणि छान वाफवून घ्यायचं 1-2 मिनटासाठी लो फ्लेमवरती. त्याच्यानंतर पहा लगेच ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्याच्यावरती तीळ पसरून घेतले आणि थंड करण्यासाठी मिश्रण हे या पद्धतीनं असं घालून घ्यायचं आणि छान या पद्धतीनं सेट करायला ठेवून द्यायचं. थंड झालं की मग आपल्याला हव्या त्या आकारामध्ये इथे आपण वड्या कट करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला डायमंड आकारामध्ये करायचे असतील तर तसंही तुम्ही करू शकता. सर्व या पद्धतीनं तीळ लावून बघा वड्या कट करून घेतल्या की दिसायला सुद्धा खूप छान दिसतात. लगेच कडकडीत गरम तेलामध्ये मध्यम आचेवरती आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता दुसरी बॅचसुद्धा मी या पद्धतीने तळून घेते. पहिली बॅच खूप छान कलर आलेला आहे, एकदम कुरकुरीत अशी वडी तयार झाली आहे. तर आता दुसरी बॅचसुद्धा पहा, सुरुवातीला टाकल्या आपल्याला हात लावायचा नाही. लगेच 1 मिनिटानंतर आपल्याला छान हलवून घ्यायची आहे आणि अगदी व्यवस्थित अशी वडी शेवटपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवरती तळून घ्यायची. तर ती इथे पहा अगदी व्यवस्थित तेलकट वगैरे अजिबात झालेली नाही, मस्त अशी वडी आपली तयार करून झालेली आहे. तर तोडून सुद्धा दाखवली, आतून मस्त पोकळ झाली आहे, वरतून कुरकुरीत झाली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली तर चॅनलला मात्र नक्की फॉलो करा.